हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत नारळी भात। सर्वप्रथम नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। हे बघा, हा बासमती 1 कप मी तांदूळ घेतलेला आहे। हे बघा, आता हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे बघा, चोळून छान आपला धुवून घ्यायचा आहे। आता 2 वेळा धुवून झालेला आहे। एक 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। आता एक नारळ घेतलेला आहे, तो व्यवस्थित फोडून वगैरे घ्यायचा आहे। त्याचे तुकडे काढून पाठीमागची साल ही बघा काढून घेतलेली आहे आणि असे भाग असा कट करून घ्यायचा आहे। जर किसणी असेल नारळाची तर मग किसणीने खाऊन घेतला तरीही चालेल। हे बघा, अशी फोडं करून घेतलेली आहेत। आता फक्त मिक्सरला असंच फिरून घ्यायचं आहे, पाणी न घालता। हे बघा, अशा पद्धतीने करून घेतलेला आहे। आता काय करायचं, 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे। आता हे बघा, एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर अशी जाळी ठेवायची आहे आणि हे नारळाचं दूध काढून घेणार आहोत। हे बघा, घट्टसर असं हे नारळाचं दूध झालेलं आहे। आता हे दाबून वगैरे घेऊन जे उरलेलं आहे पाणी नारळाचं ते काढून घेणार आहोत। असं दाबून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। नारळाचं दूध। हे बघा, आता घट्ट असं हे नारळाचं दूध रेडी आहे। आता हे बघा, हे तांदूळ आपण जे भिजत घातलेले होते ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे नारळाचं दूध आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि हे बघा, अंदाज कसा आहे, जर 1 वाटी तांदूळ असतील तर 2 वाटी नारळाचं दूध घ्यायचं आहे। असं प्रमाण बरोबर आहे। आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। हे बघा, 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मस्त असा शिजला गेलेला आहे भात। आता एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये चमच्याभर असं तूप टाकायचं आहे। तूप व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे आणि चांगलं गरम झालं की त्यामध्ये काजूचे तुकडे टाकायचे आहेत। तुमच्याकडे जर बदाम बाकी जे काय टाकायचं असेल ते टाकून घेऊ शकता। मी फक्त काजू टाकलेला आहे आणि आपल्या गोडीनुसार गूळ टाकायचा आहे। मी अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे, म्हणजे तांदळाचा निम्मा गूळ टाकलेला आहे। हे बघा, आणि आता 1 वाटी मी दूध काढून घेतलं होतं नारळाचं आणि 1 वाटी राहिली होती, त्याचा हा किस आहे। ती 1 वाटीचा किस टाकून घ्यायचा आहे यामध्ये। हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। यावर तूप, गूळ आणि खोबरं हे छान परतलं गेलं की त्यामध्ये आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा, असा सगळा हा भात शिजवून घेतलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। रसरशीत असा हा चविष्ट नारळी भात होतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि चविष्ट लागतो हा भात। आणि मी ना वेलची पावडर टाकलेली ना, ते दाखवता म्हणजे ते क्लिप घेतली गेली नाही म्हणून तुम्हाला सांगते। जायफळ आणि वेलची पावडर अशा मी दोन्ही पावडर एकत्र मिक्स करून पावडर केलेली होती, ती यामध्ये पाव चमचा टाकलेली आहे। आता थोडेसे केसर काड्या घेतलेल्या आहेत, त्याही याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। हे बघा, आता रेडी आहे बघा, रसरशीत चवदार मस्त असा हा भात रेडी आहे नारळी पौर्णिमेसाठी। नारळी भात असा हा रेडी आहे। तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता। तोवर बाय।